काल एक गोष्ट माझ्या समजणुकीत आली. एक भाऊ होता जो म्हणत होता की मी माझ्या बायकोला नेहमी सांगतो की माझ्या बहिणी आल्या तर त्यांना एकही शब्द बोलायचा नाही. मी कामासाठी बाई ठेवेन, पण त्यांना, कारण की त्या आई समान आहेत, आईनंतर त्याच माझ्यासाठी आईचा रोल असेल, त्यांना एक शब्दही बोलायचा नाही. सो मला प्रश्न पडला, जर त्या बहिणी चुकीच्या वागल्या तरीही एक शब्द बोलायचा नाही, आणि बायकोला मात्र म्हणजे तिने सगळं सहन करायचं का? किंवा मग त्यावेळी समजा त्यांचं चुकलं तर बायकोला तुम्ही सपोर्ट करणार नाही का? प्रश्न कुठे, खरं सांगू का, प्रश्न ननंद, जाव, भावजय ह्या सगळ्याचा नाही आहे. प्रश्न हा आहे की आपण त्यांना ज्या रोलमधून पाहतोय की त्या बहिणी आहेत, त्या आई आहेत, म्हणजे आपण त्यांना काही बोलणार नाही. अरे, जस्ट बिकॉज तुम्हाला त्यावर तो रोल इतका महत्वाचा आहे की ते जर पुढचा माणूस चुकीचं काय करतोय तुम्हाला दिसत नसेल तर काही फायदा नाही हो. डिअर हजबंड्स, जशी तुमची बहीण आहे ना, तशी तुमची बायको पण कोणाची तरी बहीण आहे, आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन प्रत्येक रोल खूप महत्वाचा आहे. तुम्ही एकदा विचार करा ना, जर तुम्हाला तुमची बायको येऊन म्हणेल की, आणि तसंही आहेच की, तुम्हाला तुमची बायको येऊन म्हणेल की माझ्या भावाला हे नाही करायचं, माझ्या बहिणीला हे नाही करायचं, माझ्या आई वडिलांना नाही बोलायचं, तुम्ही जाता का त्यांच्या घरी? किती वेळा जाता वर्षातून, सांगा ना? आपलं ते घर दुसऱ्याचं ते घर नाही का? आपले ते आई वडील, आपले ते भाऊ बहीण दुसऱ्याचे ते भाऊ बहीण नाही आहेत का हो? जरा विचार करा ना. एव्हरी रोल इज इम्पॉर्टंट. मी पुन्हा पुन्हा सांगेन, हेतू इथे कुठल्याही डॉटर इन लॉला सपोर्ट करण्याचा किंवा नंदेच्या अगेन्स्ट बोलण्याचा किंवा भाऊजे, हे सगळ्या गोष्टी नाही आहेत. प्रश्न इथे हा आहे की प्रत्येक जण माणूस आहे आणि प्रत्येकाला रिस्पेक्टफुली ट्रीट करणं गरजेचं आहे. डिअर डॉटर इन लॉस, तुमचा हस्बंड पण असा असेल जो तुम्हाला सारखं सांगत असेल माझ्या बहिणीला काही बोलायचं नाही, माझ्या आईला काही बोलायचं नाही, तर तुम्हाला पॉवरफुल बनावं लागेल. रडत बसून, भीक मागत बसून काही फायदा होणार नाही. पुढचं समजेल नाही समजेल असं कधीच होणार नाही. त्यासाठी मी पॉवरफुल सोल नावाचं 3 तासाचं फ्री सेशन घेत असते. आज मी आता रजिस्टर करा, लिंक बायोमध्ये आहे, सेशन फ्री आहे. बाय बाय.